देवाला मानण्याची भावना मनामध्ये असणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शेलघरमध्ये साई मंदिराच्या भूमिपूजनावेळी केले. शेलघरमध्ये उभारण्यात येत असलेल्या या साई मंदिरासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 1.5 कोटी आणि शकुंतला रामशेठ ठाकूर यांनी 1 कोटी अशी 2.5 कोटी रुपयांची देणगी जाहीर केली. शेलघरमध्ये श्री साई संस्थान सेवाभावी संस्थेच्या वतीने भव्य असे साई मंदिर हे उभारण्यात येणार आहे. या साई मंदिराच्या कामाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी झाले. यावेळी त्यांनी दिवंगत जनार्दन आत्माराम भगत साहेबांचे नाव मोठे व्हावे, लोकांच्या कायम लक्षात राहावे म्हणून भगत साहेबांच्या नावाने शिक्षण संस्था सुरू केली. शेलघर हे भगत साहेबांचे गाव आहे. येथे भव्य दिव्य साई मंदिर उभारण्यात येत आहे. त्याचे मला विशेष कौतुक आहे. त्यामुळे या मंदिर उभारणीत काहीही कमी पडणार नाही अशी ग्वाही दिली. मी आता जावे म्हणून बोलायला उभं राहिले आणि त्यामुळे त्यांनी मला मोठा हात दिला तर तुम्ही असं तुम्ही दोघांना दिला असता ते तर त्यांना मी तेच सांगितलं की हा मोठा माझा एकट्याचा नाही, भगत साहेबांच्या कडे बघून त्यांनी दिले रस्त्याने मी गेलो म्हणून दिला आणि ते त्या शेलघरच्या त्यांची मुलगी मला शेलघर दिली आणि त्याच्यामुळे झाला तर आमची देणगी दोघांची असेच नाही आणि विशेष असे असेल. आता त्यांनी मला 2.5 कोटीचं सांगितलं तुम्ही देणारा दोन द्या ना, देणारा दोन 2.5 कोटी देणार 1 कोटी 3 कोटी आणि परत तुम्ही 5-7 कोटी म्हटलं. तुमचा 7 कोटी खर्च झाला ना तर वाढवून म्हणतो हुशार बसायची गरज नाही, तुम्ही सांगितलं तरी मी देणार आहे. बसा बोलला श्रीकृष्णाच्या हुशाराने पाया बसले बोलतो ना, पण तशी काही पाळी तुमच्यावर येणार नाही. या गावाचं जे आहे ना तर ह्या गावामध्ये मला घडवण्यामध्ये भगत साहेबांच्या रूपाने ह्या गावाचा सुद्धा नक्कीच मोठा असा आशीर्वाद मिळालेला आहे. त्यामुळे घडलेला आहे आणि त्या दृष्टीने भगत साहेबांच्या आशीर्वाद हे गाव छान सुंदर झालं आहे. अगदी रस्ते चांगले झाले, हे झालं, सुविधा मिळाल्या. आता आपण भरपूर कार्यकर्ते चांगले कामगार जिद्दीने काम करायला एकदा ठरवलं की लहानसं गाव म्हणतात ना, अंड्या एवढं गाव म्हणतात ते, तर तसं जरी असलं तरी जिद्द महत्त्वाची असते माणसाच्या घरात आणि ती जिद्द महेंद्र घरात वृक्ष भगत आणि इतर सर्व कार्यकर्त्यांनी दाखवली. त्याच्यामुळं केवळ ते पुढे गेले, म्हणजे कोणतरी पुढे रेटल्याने पुढे गेलेले नाही तर त्यांच्या ह्याच्यामुळं ते पुढे गेलेले आहेत आणि चांगलं काम करतायत. तुम्ही चांगली साथ देताय आणि त्याच्यामुळं इथं भेदभाव जास्त नाही. सार्वजनिक कामं करता राजकारण न येताना सगळं एकत्र येऊन काम करत असतात. तीच पद्धत आम्ही शेलघर गावातली ही पद्धत आहे की आम्ही गव्हर्नर आमची घेतली. सगळे पक्ष एकत्र येतो आणि साधारणतः एकत्र निवडून शक्यतो करतो, नाही झालं ते एकत्र राहून निवडणूक लढवतो. तर अशा पद्धतीनं सर्वांनी एकत्र येऊन जर काम केलं, चांगलं ध्येय ठेवलं तर नक्कीच होतं. एक छान सुंदर आता खरं बघायला पहिल्यांदाच साहेबांचं मंदिर होतं ते मोठंच होतं, तर ती जागा तुम्ही रिझर्व केली. त्यावेळेला ती जागा हे केलं म्हणून आज तुम्हाला ती जागा छान मिळाली. नाही तर आज कोणी तुमच्यापैकी सुद्धा 2 मोठ्या जागा कोणी सोडत तयार नसतं. पण आता ती जागा चांगली आहे, त्याचा चांगला वापर करायला ठरवलं आहे आणि मी त्याच्या प्रतिक्रिया पाहिली, आपल्याकडे मला दाखवलं ते छान सुंदर आहे. म्हणजे आता तुम्हाला पहिल्यांदा म्हटलं की मला दाखवली, मी बघायला आलं होतं ते पहिल्यांदा वाटतंय की सुंदर असं हे मंदिर काही महिन्यात पुरं होईल अशा पेक्षा वर्षात लागेल. मोठं मंदिर आहे, सगळं काय तर वर्ष 1.5 वर्ष लागेल, तर वर्ष 1.5 वर्षात पूर्ण व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. या साई मंदिरासाठी शेलघर ग्रामस्थांतर्फेही मदतीचा ओघ सुरू असून महेंद्र घरत यांनी 55 लाख, आमदार महेश पारधी यांनी 25 लाख, अरुण शेठ भगत यांनी 10 लाख, रतन शेठ घरत यांनी 25 लाख, सचिन घरत यांनी 11 लाख, अमृत भगत यांनी 5 लाख, श्रीधर भगत यांनी 5 लाख, रमेश घरत यांनी 2 लाख, अनिल घरत यांनी 20 लाख, गुलाब शेठ घरत यांनी 5 लाख रुपये आणि अजय भगत यांनी 5 लाख रुपयांची देणगी दिली आहे. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उरणचे आमदार महेश पारधी, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, रतन शेठ भगत, गुलाब शेठ घरत, रघुनाथ शेठ घरत, प्रल्हाद केणी, रमेश घरत, श्रीधर भगत, अमृत भगत, अनिल घरत, अजय भगत, सचिन घरत, मिलिंद पाडगावकर, मार्तंड नाखवा, अखलाक शिलोत्री, वैभव पाटील,
किरीट पाटील, श्रद्धा ठाकूर, दशरथ म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, यतीन पाटील, नावे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हरेश्वर म्हात्रे, कीर्ती पाटील, वैभव पाटील, प्रेमनाथ ठाकूर, गुलाब शेठ घरत, रमेश घरत, श्रीकांत घरत, दयानंद भगत, गोपाळ भगत, अनंता घरत, विकास घरत, जीवन भगत, कमलाकर भगत, मधुकर म्हात्रे, प्रकाश भगत, कांता भगत, विक्रम भगत, प्रवीण म्हात्रे, प्रल्हाद भगत, बाळकृष्ण भगत, प्रभाकर भगत, संतोष भगत, सुदर्शन घरत, अनुप भगत, अभिजित घरत, सुजल घरत, रवींद्र घरत, मनोहर भगत, रमण भगत, गणपत घरत, शरद भगत, विनोद भगत, योगिता भगत, पुष्पा भगत, भूषण भगत, प्रमोद भगत, मच्छिंद्र भगत, हिरा कडू, पंढरीनाथ ठाकूर, सुमित भगत यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान यावेळी आमदार महेश बालदी यांनी आमदार निधीमधून 10 लाख रुपये शाळेसाठी देणार असल्याचे अरुण शेठ भगत यांनी सांगितले.